हाय गाईज, आज बनवतात आळूच्या पाण्याचे पकोडे. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी त्या आळूची पानं आधी आपण कापून धुवून साफ करून कापून घेतलेले आहेत, म्हणजे चिरून घेतलेले आहेत बारीक अशी. आता आपण त्यात काय टाकतोय? जिरं, हळद आणि हिंग. त्यानंतर आपण टाकतोय तिखट. त्यानंतर काय टाकणार आपण? आलं लसूण, आलं आणि मिरची, आलं आणि मिरचीची पेस्ट. आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता आपण त्यात टाकते कांदा बारीक चिरून घेतलेला, छोटंसंच घेतले. मग टाकते आपण तांदळाचं पीठ घेतले. मग घेते बेसन. त्यानंतर चवीनुसार मीठ. मग टाकते थोडेसे तीळ सफेद. हे कालवून घेऊया आपण. हे आपले एकत्र कालवून घ्यायचे. आलू किती चांगले, आळूची पानं ना कसंही घ्या, त्याला खाज असते. मग थोडंसं चिंचेचं पाणी आपण टाकते, थोडंसंच, अगदी जरासं. थोडं पाणी घेऊया. थोडं बेसन घेऊ पाण्याप्रमाणे. आळू वडी करू काय फतफत्या केलं तरी थोडंसं आंबट त्यात टाकायचं, कोकमाचं किंवा चिंचेचं, नाही तर खाज येतं ती. इथे एक साईडला आपण तेल तापायला ठेवलेलं आणि त्यात सोडून घेतोय. हे असे केले ना तर आळू वडीपेक्षा पटकन होतं. इथे आता फ्राय करायला टाकलेले आहेत आपण, बघू शकता तुम्ही. आपल्या इथे तेल गरम झालेलं ना, म्हणून ते लगेच असे फ्राय झालेले आहेत. बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे.
हे कसे पटकन होतात. आळूवडी करायला वेळ जातो जरा. आपला गॅस कमी आहे कारण ते आतून पण चांगले झाले पाहिजे फ्राय ना. तेल पण जेवढा होता तेवढा आहे, जास्त काही तेल घेत नाहीत ओढून. इथे आता आपण काढून घेतोय. इथे तर पण काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले पण तसेच फ्राय करायचे आहेत आपल्याला. तसेच सेम आपण हे पण फ्राय करून घेऊ. बंद करते. ते आपले दुसरे पण झालेले आहेत, बघू शकतो तुम्ही. आता आपण ह्यांना पण बाहेर काढून घेऊया. इथे आता आपले झालेले आहेत, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. ते इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ते ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.